नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। त्याचबरोबर चकली बनवताना काही छोट्या छोट्या चुका आपल्या हातून होतात, तर त्या चुका होऊ नयेत आणि जरी झाल्या तरी त्या दुरुस्त कशा करायच्या ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर आजची ही भाजणीची चकली बनवण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण तांदूळ भाजायला घेऊ। तर इथे एक टिप आहे, हा तांदूळ घेताना कधीही रेशनचा तांदूळ घ्यायचा किंवा जर रेशनचा तांदूळ नसेल तर जुना असलेला तांदूळ घ्यायचा। तुमच्याकडे जो जुना तांदूळ असेल तो घेऊ शकता, परंतु ज्या तांदळाचा भात चिकट होतो म्हणजेच इंद्रायणी तांदूळ अशा प्रकारचा तांदूळ अजिबात घ्यायचा नाही। आणि तुम्ही ही वाटी बघू शकता, ह्या वाटीने मी 3 वाटी तांदूळ म्हणजेच अर्धा किलो तांदूळ इथे घेतलेला आहे। आणि हा तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर एका कॉटनच्या कापडावरती पसरवून फॅन खाली तो 3 तास सुकवून घेतलेला आहे। आता साधारण 7 ते 8 मिनिट तांदूळ मध्यम गॅसवरती भाजून घेऊ। इथे तांदूळ खमंग असा भाजलेला आहे। आता एका ताटामध्ये काढून घेऊ। आता तांदूळ भाजल्यानंतर आपण मुगाची डाळ घेणार आहोत भाजण्यासाठी। तर इथे मी अर्धी वाटी डाळ घेतली भाजण्यासाठी आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर ही 70 ग्रॅम डाळ आहे। आणि इथे एक गोष्ट ती म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत किंवा ज्या कपाने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने किंवा कपाने सर्व साहित्य घ्यायचं आहे, म्हणजे भाजणीचा अंदाज चुकणार नाही। तर इथे मी मुगाची डाळ खमंग अशी भाजून घेतलेली आहे। आता ज्या ताटामध्ये आपण तांदूळ काढले होते त्याच ताटामध्ये डाळ काढून घेतली तरी चालेल। आता आपण घेणार आहोत हरभऱ्याची डाळ। तर ही डाळ मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर ही 70 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आहे। तर ही सुद्धा डाळ आपण मध्यम गॅसवरती खमंग अशी भाजून घेऊया। डाळ छान भाजलेली आहे। आता त्याच ताटामध्ये काढून घेऊ। आता घेणार आहे उडदाची डाळ। तर इथे मी अर्धी वाटी ही सुद्धा डाळ घेतलेली आहे आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर ही सुद्धा 70 ग्रॅम डाळ आहे आणि ही सुद्धा आता खमंग अशी भाजून घेऊ। डाळ खमंग भाजलेली आहे। आता ताटामध्ये काढून घेऊ। आता इथे पोहे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी पोहे घेतलेले आहेत आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर हे सुद्धा 70 ग्रॅम पोहे आहेत। तर ही चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपण जे जे साहित्य घेतलेलं आहे आणि त्याचं प्रमाणसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। तर आता इथे पोहे सुद्धा खमंग भाजलेले आहेत, ते सुद्धा ताटामध्ये काढून घेऊ। आता 2 चमचे जिरे आणि 3 चमचे धने इथे भाजून घ्यायचे आहेत आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 10 ग्रॅम जिरे आणि 10 ग्रॅम धने आहेत। तर धने आणि जिरे भाजताना शक्यतो सगळ्यात शेवटी भाजायचे आहेत आणि धने आणि जिरे भाजताना गॅस कमी किंवा मध्यम न ठेवता गॅस बंद करायचा आहे आणि फक्त 2 मिनिट गरम कढईमध्ये हे भाजून घ्यायचे आहेत। कारण धने किंवा जिरे जर जास्त भाजले गेले तर त्याचा कडवटपणा आपल्या चकलीला येतो। तर इथे मी गॅस बंद करून साधारण 2 मिनिट हे छान परतून घेतलं। तर सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे, म्हणजेच इथे आपली भाजणी तयार आहे। आता ही गिरणीमधून दळून आणायची आहे। आणि इथे अजून एक गोष्ट, हे पूर्ण साहित्य थंड झाल्यानंतरच गिरणीमधून दळून आणायचं आहे। तर आपण जे भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे त्याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। तर उकड काढण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलं। तर आपण ज्या प्रमाणानुसार भाजणी घेतलेली आहे त्या प्रमाणानुसार 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलोचं हे पीठ झालेलं आहे, त्यासाठी 1.5 ग्लास पाणी घेतले। तर इथे आपली बराच वेळा एक चूक होऊ शकते, तर आपण जास्त पाणी घेतो, जास्त पाणी घेतलं तर पीठ पातळ होतं। त्याऐवजी जर कमी पाणी घेतलं आणि पीठ जरी घट्ट झालं तरीसुद्धा आपण थंड पाण्याने ते नंतर मळू शकतो। त्यामुळे इथे जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे। आता पाणी चांगलं कडक झालं की यामध्ये पाव चमचा हळद टाकू। आवडीनुसार लाल तिखट टाकायचं। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलं। तर आता अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। तर ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो। आता या पाण्यामध्ये टाकूया 3 चमचे पांढरे तीळ।
त्यानंतर एक पळी तेल टाकू. तुम्हाला जर यामध्ये रेडीमेड मिळणारा चकली मसाला टाकायचा असेल तर तो सुद्धा 2 चमचे टाकू शकता. आणि यानंतर चवीनुसार मीठ टाकू. आता पाणी उकळल्यानंतर 1 मिनिट हे ढवळून घेऊ. आता एकदम बारीक गॅस करून आपण जे भाजणीचं पीठ केलेलं होतं ते सगळं पीठ यामध्ये टाकायचं आहे. तर हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आणि साधारण 5 मिनिट हे पीठ आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिट पीठ उकडल्यानंतर हे पातेल्यातलं पीठ एका ताटामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आणि थोडं पीठ कोमट आहे तोपर्यंतच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळत असताना नंतर थंड पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी थोडं थोडं पाणी ओतत अशा प्रकारे घट्ट गोळा मळून घेते. तर इथे आपलं चकली बनवण्यासाठीचं पीठ मळून तयार आहे. तर सुरुवातीला घट्टच गोळा मळायचा आहे आणि त्यानंतर छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे थोडंसं पाणी लावून मऊ करायचा आणि गोळा मऊ केल्यानंतर अशा प्रकारे रोल करून तो चकलीच्या शेवग्यामध्ये किंवा साच्यामध्ये अशा प्रकारे ठेवायचा. आणि आता याची चकली पाडून घेऊ. आणि आता चकली पाडल्यानंतर अशा प्रकारे शेवटचं जे टोक आहे ते दाबून घ्यायचं जेणेकरून चकली तेलामध्ये सोडल्यानंतर सुटणार नाही. तर अशा प्रकारे काही चकल्या तयार करून घेऊ आणि त्यानंतर तळून घेऊया. आता चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आणि कडक तेल झाल्यानंतर गॅस हा मीडियम करायचा आणि त्यानंतर एक एक बॅच तळून घ्यायची. तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच न पलटता थोडीशी सेट होऊ द्यायची आणि त्यानंतर पलटून घ्यायची आहे जेणेकरून ती तुटणार नाही. तर साधारण 3 ते 4 मिनिट ही चकली मी सेट होऊ दिली आणि त्यानंतर पलटून घेते. आणि चकली तळत असताना अजून एक गोष्ट, गॅस हा मीडियमच करायचा आहे जेणेकरून चकली जास्त तेल पिणार नाही. आणि साधारण 5 ते 7 मिनिटानंतर चकली खमंग भाजली जाते. इथे तुम्ही बघू शकता आपली चकली खमंग अशी भाजलेली आहे आणि कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे. आता अशा प्रकारे एका झाऱ्यावर घेऊ आणि पूर्ण तेल नितळल्यानंतर चाळणीमध्ये काढूया. तर अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून ह्या रंगावरती तळून घेतल्या आणि इथे आपली खमंग आणि खुसखुशीत अशी भाजणीची चकली तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला ही भाजणीची खमंग आणि खुसखुशीत चकली नक्की ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.